श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या स्वामी शक्ती या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 7 जुलै रोजीचे तूळ राशीचे संपूर्ण राशी भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते नवे संकेत घेऊन येत आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कोणत्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात आणि महादेवांची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही भगवान शंकरावरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून हर हर महादेव अवश्य लिहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या जीवनातील मोठे बळ ठरू शकतात. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तूळ राशीचे स्वामी ग्रह शुक्र मानले जातात, त्यामुळे या राशीचे लोक सौंदर्यप्रिय, संतुलित विचारांचे, न्यायप्रिय आणि नात्यांना जपणारे असतात. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी ते सर्व बाजूंचा विचार करतात आणि हाच गुण तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. 7 जुलैचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. घाईत घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक संधीकडे शांत मनाने पहा. आज सकाळच्या वेळेत काही कामांमध्ये विलंब जाणवू शकतो. काही फोन, संदेश किंवा भेटी अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. मात्र त्यातून निराशा होऊ नका, कारण दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना येऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या नवीन कामाची योजना करत असाल तर ती लिहून ठेवा. योग्य वेळी त्याच कल्पना तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकतात. आज एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती किंवा सल्ला भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तूळ राशीच्या व्यक्तींनी आज अनावश्यक वाद टाळावेत. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य वेळी शांत राहणे अधिक शहाणपणाचे ठरेल. आज तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडू शकतो, त्यामुळे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोला. नम्रता आणि संयम यामुळे अनेक बंद दरवाजेही उघडू शकतात. जर काही दिवसांपासून एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल तर आज त्या समस्येवर नवीन मार्ग किंवा उपाय सापडू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. महादेवांवरील श्रद्धा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन या 3 गोष्टी आज तुमच्यासाठी विशेष महत्त्वाच्या ठरू शकतात. कोणतीही संधी मिळाल्यास तिचा विचारपूर्वक स्वीकार करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे प्रेरणादायी मार्गदर्शन असते. तुमचे भविष्य तुमच्या कर्मावर, निर्णयांवर आणि मेहनतीवर सर्वाधिक अवलंबून असते. मित्रांनो, आता जाणून घेऊयात 7 जुलै रोजी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात कोणते संकेत दिसून येत आहेत. आजचा दिवस तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाण्याचा संकेत देतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम हळूहळू दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम सोडू नका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर लक्ष ठेवू शकतात. तुमच्या जबाबदारीने आणि वेळेवर पूर्ण केलेल्या कामामुळे तुमच्यावर विश्वासही वाढू शकतो. कार्यालयातील एखादे महत्त्वाचे काम किंवा नवीन प्रकल्प तुमच्याकडे सोपवला जाऊ शकतो. सहकाऱ्यांसोबत संवाद साधताना नम्रता आणि स्पष्टता ठेवा. गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. टीम वर्कमध्ये तुमचे संतुलित वर्तन तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देऊ शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज एखादा सकारात्मक फोन, ईमेल किंवा मुलाखती संदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे. स्वतःला आत्मविश्वासाने सादर करा. व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींनी आज ग्राहकांचा विश्वास जिंकण्यावर भर द्यावा. नवीन व्यवहार करताना सर्व अटी आणि कागदपत्रे नीट तपासा. घाईघाईने मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक बाबतीत पूर्ण पारदर्शकता ठेवावी. स्पष्ट संवादामुळे भविष्यातील मतभेद टाळता येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस संतुलित राहू शकतो. उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील, परंतु काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. त्यामुळे खर्च करताना प्राधान्यक्रम निश्चित करा आणि अनावश्यक खर्च टाळा. जर एखादे जुने आर्थिक व्यवहार किंवा थकीत रक्कम अडकली असेल तर त्याबाबत सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे. मात्र कोणालाही पैसे उधार देताना योग्य विचार करा. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही निर्णय केवळ ऐकीव माहितीवर घेऊ नका. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवा. आज केलेली मेहनत भविष्यात मोठे यश देऊ शकते. आज महादेवांचा तुमच्यासाठी विशेष प्रेरणादायी संदेश आहे. यश हे नशिबापेक्षा सातत्यपूर्ण प्रयत्नांवर अधिक अवलंबून असते.
प्रत्येक दिवसाची प्रामाणिक मेहनत तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणून कोणतीही अडचण आली तरी धैर्य सोडू नका. शांत मन, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही अनेक आव्हानांवर मात करू शकता. मित्रांनो, आता जाणून घेऊया 7 जुलै रोजी तूळ राशीच्या व्यक्तींच्या प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, कुटुंब, आरोग्य आणि सामाजिक जीवनाबाबत कोणते संकेत दिसून येत आहेत. प्रेम संबंधाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्या मनातील भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्याचा संकेत देतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल तर घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी विश्वास आणि प्रामाणिक संवादावर भर द्या. नात्यातील छोटीशी समजूतही मोठा बदल घडवू शकते. जी व्यक्ती आधीपासून प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस गैरसमज दूर करण्याचा ठरू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव शांतपणे बोलून कमी करता येईल. लक्षात ठेवा, नाते जिंकायचे असेल तर अहंकारापेक्षा प्रेम मोठे असते. अविवाहित व्यक्तींना आज एखाद्या नवीन ओळखीची संधी मिळू शकते. ही भेट थेट भविष्यात चांगल्या मैत्रीचे किंवा अर्थपूर्ण नात्याचे रूप घेऊ शकते. मात्र कोणत्याही नात्याकडे वास्तववादी अपेक्षांसह पाहणे योग्य राहील. विवाहित व्यक्तींसाठी आजचा दिवस कुटुंबातील सौहार्द वाढवणारा आहे. जीवनसाथीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना वेळ दिल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा, कुटुंबियाची भेट किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा सल्ला आज विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. जर काही दिवसांपासून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद असतील तर आज ते संवादातून मिटवण्याचा प्रयत्न करा. पहिले पाऊल तुम्ही उचलल्यास अनेक नाती पुन्हा जुळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने आज संतुलित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, वेळेवर आहार आणि नियमित पाणी पिण्याकडे लक्ष द्या. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवत असेल तर थोडा वेळ विश्रांती राखून ठेवा. योग, प्राणायाम किंवा काही मिनिटे ध्यान केल्याने मन शांत राहण्यास मदत होऊ शकते. सकारात्मक विचार तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि दिवस अधिक उत्साहाने घालवण्यास मदत करतील. सामाजिक क्षेत्रात आज तुमची भेट एखाद्या प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीशी होऊ शकते. त्या संवादातून भविष्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महादेवांचा आजचा संदेश आहे, जिथे प्रेम आहे तिथे विश्वास असू द्या. जिथे विश्वास आहे तिथे संयम असू द्या आणि जिथे संयम आहे तिथे यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. तुमचे विचार, तुमची कर्मे आणि तुमची सकारात्मक कृत्येच तुमच्या जीवनाला खरी दिशा देते. मित्रांनो, आता जाणून घेऊयात आजचे शुभ संकेत. महादेवांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी एक सोपा उपाय आणि दिवसाचा अंतिम संदेश. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि फिक्कट गुलाबी. हे रंग शांतता, प्रेम, संतुलन आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक मानले जातात. शक्य असल्यास आज या रंगाचा वापर तुमच्या पोशाखात किंवा एखाद्या वस्तूमध्ये करा. आजचे शुभ अंक आहेत 6 आणि 9. दिवसातील महत्त्वाच्या कामामध्ये हे अंक दिसल्यास त्याकडे सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकता. मात्र कोणताही निर्णय नेहमी विचारपूर्वक आणि योग्य नियोजनानेच घ्या. आजची शुभ वेळ आहे 10 ते 11:30 आणि संध्याकाळी 5 ते 6:30 अशी मानली जाऊ शकते. महत्त्वाची कामे या वेळेत करण्याचा विचार करू शकता. आता जाणून घेऊया आजचा महादेवांचा विशेष उपाय. आज शक्य असल्यास भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शांत मनाने दर्शन घ्या. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच महादेवांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंत्रोच्चार करताना मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प करा. श्रद्धा अनेकांना मानसिक बळ आणि सकारात्मकता देऊ शकते. आज आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, पाणी किंवा इतर मदत करा. सेवा आणि करुणा यामुळे मनाला समाधान मिळते आणि समाजात सकारात्मकता वाढते. जर तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न असेल तर आज त्यासाठी ठोस नियोजन करण्याची योग्य वेळ आहे. लक्षात ठेवा, केवळ इच्छा पुरेशी नसते. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य कृतीमुळेच यशाचा मार्ग तयार होतो. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. प्रत्येक जीवनात प्रत्येक अडथळा हा काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येतो. निराश होण्याऐवजी प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. महादेवांचा आजचा संदेश, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, योग्य कर्म करतो आणि संयमाने पुढे जातो, त्याच्यासाठी प्रत्येक नवा दिवस नवीन संधी घेऊन येतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. तुमचे विचार, तुमचे निर्णय आणि तुमची कर्मेच तुमचे भविष्य घडवतात. जर आजचे हे तूळ राशीचे राशी भविष्य तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या स्वामी शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोजचे राशी भविष्य व महादेवांचे उपाय आणि आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील.
कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. महादेवांची व स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक सत्कर्मावर सदैव राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना.